नात्याची हत्या या कार्यक्रमामध्ये आपण नात्यांमध्येच जी आता हत्या होऊ लागलेली आहे, आईने मुलाची करो किंवा बहिणीने भावाची करो किंवा मुलीने आईची करो, अशा प्रकारच्या घटना ज्या घडताना आपण पाहतोय किंवा बलात्काराच्या बाबतीत सुद्धा उदाहरणं घ्यायची झाली तर अनेक आत्तापर्यंतच्या बातम्या, भयंकर अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात। वडिलांनी मुलीवर बलात्कार केला किंवा आईने आपल्या मुलाच्या मित्राशी लैंगिक संबंध ठेवले, अत्यंत विचार करायला लावणारे या सगळ्या घटना आहेत। आणि म्हणून जाणीवपूर्वक जय महाराष्ट्र यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करते डॉक्टर अद्वैत पाध्ये आपल्या सोबत आहेत। अद्वैत पाध्ये, अशा घटना ज्या सातत्याने घडतायत, मीडियाच्या माध्यमातून त्या दाखवल्या जातात, आमचा असा रोल असतो की आमची अशी भूमिका असते की कुठेतरी आम्ही काय नेमकं आपल्या आजूबाजूला घडतंय आणि ते कसं आपल्याला थांबवता येईल या अनुषंगाने प्रयत्न करावा, पण असं घडताना दिसत नाही। या घटना वाढतच चाललेल्या पाहायला मिळतात, याची कारणं काय वाटतात मग? आता घटना ह्या वाढायला अनेक कारणं असू शकतात। इन जनरल जे पूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या सामाजिक वातावरणामुळे, मग ते आर्थिक समस्या असोत किंवा इतर काही ज्या सामाजिक धार्मिक समस्या असोत, त्याच्यामुळे काय वैयक्तिक पातळीवर जे पूर्ण ताण सहन करण्याची, कुठचाही ताण सहन करण्याची फ्रस्ट्रेशन टॉलरन्स ज्याला म्हणतो, तो कमी होत चालल्यामुळे म्हणा, या सगळ्यामुळे एकूणच वैफल्याची भावना वाढत चाललेली आहे। मी आता जे नुकतं संशोधन काही वर्षापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने केलं, त्याच्यात भारताचा क्रमांक, म्हणजे नैराश्य हा दुसरा आजार असणार आहे 21व्या शतकातला, तर आणि त्या नैराश्याच्या आजारात भारताचा क्रमांक हा जवळजवळ पहिला किंवा दुसरा क्रमांक आहे। इतकं नैराश्याची भावना किंवा आजार याचं प्रमाण भारतात वाढत चाललेलं आहे। आणि अशा या नैराश्याच्या ह्याच्यात वाढत जाऊन पुढे अशा गोष्टी जर घडत गेल्या तर त्याच्यात नक्कीच काही नवल नाही। आणि त्यासाठी एकूणच पूर्ण मानसिक आजारांबद्दल एक प्रबोधन होणं गरजेचं आहे की ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मनोविकृतीतून होऊ शकतात। वेगवेगळे मानसिक आजार असतात, ते वाढत जाऊन किंवा त्याला योग्य वेळीच ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे ते वाढत जाऊन अशा प्रकारच्या ह्या हत्या होऊ शकतात। किंवा व्यसनांच्या बाबतीत सुद्धा वेळीच जे आज अनेक व्यसनांसाठी उपचार उपलब्ध आहेत, व्यसनमुक्ती केंद्र पण अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत की जिथे वेळीच हे उपचार न घेतल्या गेल्यामुळे ह्या समस्या वाढत जातात आणि हाताबाहेर गेल्यानंतर मग अशा गोष्टी होऊ शकतात। तर ह्या वेगवेगळ्या मानसिक आजारांविषयी खूप प्रबोधन होणं हे गरजेचं, ही पहिली गोष्ट आहे। त्याचबरोबर की आपण मीडियाचा ह्याच्यात खूप चांगला महत्त्वाचा रोल असणार आहे की मीडियाने पण समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनांवर सुद्धा, जसं आज आपण ह्या वाईट म्हणजे निगेटिव्ह गोष्टींवर चर्चा करतो आहोत, तसंच काही वेळेला आपण चांगल्या गोष्टींवर सुद्धा जर आपण चर्चा केली आणि त्या चांगल्या गोष्टी कशा वाढल्या किंवा चर्चा करण्याच्या त्या दाखवल्या गेल्या की माणसं आज एवढ्या संघर्षातून सुद्धा पुढे जाऊन अनेक चांगल्या गोष्टी करता आहेत असं दाखवलं। जसं आत्ताच मध्यंतरी जो प्रकाश बाबा आमटे सिनेमा आला होता, असे जे सिनेमा आहेत किंवा असं आहेत, ह्याच्यातनं एक चांगला प्रभाव पडत असतो की कितीतरी संघर्ष करून माणूस चांगलं घडवू शकतो, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून माणूस पुढे जाऊ शकतो। अशा घटना ह्या माणसाला जास्त पुढे नेणाऱ्या किंवा पॉझिटिव्ह इमोशन्स, सकारात्मक भावना वाढवणाऱ्या असतात। आता उदाहरणार्थ की इस्रायलमध्ये जेव्हा त्यांचं पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध चालू होतं, तेव्हा त्यांच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर युद्धाची बातमी नव्हती, तर त्याच्याऐवजी तिथल्याच तेल अवीवमध्ये एका माणसाने केलेलं चांगलं सामाजिक काम आणि त्याच्यामुळे जे काही त्यांनी इतरांना फायदा झालेला होता ते त्यांनी ठळक मथळ्याखाली प्रसिद्ध केलेलं होतं युद्ध चालू असताना सुद्धा। तर हा जो भाग आहे की जो आपण फोकस पाहिजे तो ह्या चांगल्या घटनांवर जर आपण केला तर त्याचा परिणाम समाजावर चांगला होईल असं मला वाटतं। दुसरं म्हणजे की आज अद्वैत पाध्ये, आपण नक्की बोलूया। एक छोटासा ब्रेक घेण्याची वेळ आली आहे, ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया। फक्त हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की एकत्रित येऊन सगळ्या माध्यमांनी अशा पद्धतीने सकारात्मक बातम्या, सकारात्मक कार्यक्रम जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर समाज बदलण्यासाठी निदान एक पहिलं पाऊल तरी माध्यम टाकतील असं म्हणता येईल। आपण अधिक बोलूया नात्यांची हत्या याविषयी। पाहत राहा जय महाराष्ट्र।